नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर. सो मंडळी, तुम्ही बघताय स्नो चालू झालेला आहे. या मोसमातला पहिला स्नो, नोव्हेंबर 9 तारीख आहे आज, आणि स्नो चालू झालेला आहे. वेदिका, जोरदार स्नो चालू झाला ना? जोरात येतोय, जोरात एकदम स्नो चालू झालेला आहे. बघा, फुल स्नो आहे रस्त्यावर. बघा, फुल स्नो आहे. बघा, CN टॉवर दिसतोय. CN टॉवर दिसतोय तुम्हाला? हा, इथं CN टॉवर आहे. पण जोरदार स्नो झाला आहे. सगळीकडे खाली स्नो पडलेलं आहे. आणि पुन्हा आम्ही या जॅकेटमध्ये आलेलो आहोत. संपले आपले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. संपले दिवस ते. आता नॉर्मल कपडे घालायचे. आता हे 5-6 महिने, जवळजवळ 4-5 महिने हेच तुम्हाला आम्ही ह्याच आउटफिटमध्ये दिसणार आता. स्नो चालू झालेला आहे जोरदार. मंडळीचं बोललो तुमच्याबरोबर शेअर करूया हा स्नो. आपला कॅनडाचा पहिला स्नो तुम्ही, म्हणजे ह्या मोसमातला. आम्ही काय बराच वेळा स्नो आता आम्हाला यूज टू झालेले काय वेदिका. सो येस, पण तुम्ही जर नवीन आपले सबस्क्रायबर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतो. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी, लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांबरोबर. मराठीतून व्हिडिओ असतो म्हणजे. चला व्हिडिओला सुरुवात करू. वाव, एक नंबर. स्नो स्नो स्नो. येस. सो मंडळी, आज सकाळी 5 वाजले, सकाळी 8 वाजल्यापासून पडतोय स्नो आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आणि हा बघा ना, सगळीकडे स्नो झालेला आहे. आणि आम्ही स्नोच्या ड्रेसमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा असा जॅकेट घालावं लागतं. ही अशी फर लागते. ही अशी फर केली ना की तुम्हाला समोरून जो स्नो पडतो ना तो तुमच्या तोंडावर येत नाही. सो त्याच्यामुळे ही फर असते. सो जेव्हा असं पडतं ना, स्नो पडतो ना, तेव्हा ही अशी फर घातली की समोर तुमच्या तोंडावर येत नाही. नाहीतर हे असं होतं बघा ना, वेदिका तोंडावर येते ना. हां, सो आता वेदिकाला तर तसा घ्यायचा आता एक जॅकेट. सो वेदिकावरून बघा, खाली शूज, हातात ग्लोव्ज आले ग्लोव्ज, कान टोपी, आणि हा वरती परत जॅकेट. आतमध्ये आणखीन एक लेअर आहे, स्वेटरचा लेअर आहे. सो माझ्या आतमध्ये पण आम्ही एक लेअर घातलेला आहे आणि वरती हा घातलेला आहे. त्याच्यामुळे मग थंडी वाजत नाही. हातात ग्लोव्ज आलेले आहेत. सो तुम्हाला वाटत असेल कॅनडामध्ये भारी मागचा आपला व्हिडिओ बघितला असेल, मस्त कलर दाखवलेले होते, एन्जॉय केलं होतं. तेव्हा पण थंडी होती. तेव्हा पण 6 तापमान होतं. आणि आता तर मायनसमध्येच गेलं. आता मायनसमध्ये नाही गेलेलं आहे. आता एक साधारण 1-2 तापमान आहे. हे आता पडून गेलं ना, हा पडून गेला की मग -3, 4, 5च्या आसपास जाणार आहे हा आठवडा. नंतर काय स्नो नाही आहे. 2 आठवडे तरी काय स्नो दाखवत नाही. त्याच्यानंतर परत डिसेंबरला चालू आहे. पण हा मोसमातला पहिला स्नो बोललो तुम्हाला दाखवूया. हा बघा ना, असं आहे काही. सगळं आता पांढरं होईल. तुम्हाला वाटतं असं मस्त ना वेदिका स्नो. बघा, पण कंटाळा येतो कधी नंतर हा ना संपतच नाही ना तेव्हा खूप कंटाळा येतो थंडीचा. पण ठीक आहे, ही लाईफ आहे कॅनडामधली. जसं सगळं चांगलं असतं तसं थोडंफार हे पण असतं. नवीन स्नो चांगला वाटतो. मस्त पहिला एकदम भारी वाटतो. नंतर कंटाळा येतो, कधी जातं असं वाटतं. गेल्या वर्षी खूप पडला होता, यावर्षी बघूया. गेल्या वर्षी खूप पडला होता. आता बघू यावेळी काय होतं आहे, कसं होतं. चला, आपला सिग्नल लागला वेदिका. चला, सिग्नल लागलेला असेल ना, त्या गाड्या अशा थांबलेल्या असतात. चला. यस. हे बघा, इथे चालण्याचे इथे सगळं असं झालेलं आहे. सरकते ना, पाय सरकतात इकडून ना पाय सरकतो. त्याच्यामुळे असं नीट हळूहळू पाय तुम्हाला पुढे टाकावे लागतात. जर सरकलं ना तर तुमची वाटच, म्हणजे पाठीच्या कण्याला त्रास होऊ शकतो. अशा बऱ्याच इथे घटना घडतात या स्नोमध्ये. सो तुम्हाला बरंच नीट पाय टाकावा लागतो, नीट सगळं चालवतं. आपण जिथे इथे कम्यूट करतो तिकडे हा स्नो असणारच आहे, असतोच. स्नो क्लिअर केला जातो जिथे चालण्याचा आहे ना, तिथून क्लिअर केला जातो. गाडींचा तिथून क्लिअर केला जातो. पण जेव्हा नसेल क्लिअर ना, तेव्हा तुम्हाला असं हळूहळू नीट चालावं लागतं. अदरवाईज तुम्ही घसरून पडता. पण आजच्या पहिल्या स्नोमध्ये बरीच लोक आता बाहेर पडलेली आहेत, एन्जॉय करत आहेत. हा पहिला स्नो आणि आम्ही पण एन्जॉय करतो तुमच्याबरोबर. चला.
बघा ते पण कपल कशा हळूहळू हळूहळू चाललेत बघा हात पकडून. आणि आम्ही पण कपल हळूहळू हळूहळू हात पकडूनच चाललेलो आहे. घसरले ना तर वाट लागते, मग तुमचं काय खरं नाही. छान हळूहळू हळूहळू. आता आपण CN टॉवरच्या इथे आलो. तुम्हाला तिकडचा नजारा दाखवतो. काय बघा इथून सगळं असं हा बघा CN टॉवरवरती. येस हा बघा CN टॉवर. हळूहळू हो. आणि आता मीठ सगळीकडे टाकतील. इकडचे आता लोक आहेत ते सगळे आता हे इथे तर मीठ टाकतील. जिथे मीठ टाकतात ना मग तिथे ते स्नो राहत नाही, पाणी होऊन जातं याचं. म्हणून आता सगळीकडे मीठ टाकलं जाईल चालण्याच्या रस्त्यावर. हे बघा इकडे पब्लिक सगळे गेले, आता ते मीठ टाकतील बघा तिकडून सगळं. आता इथे सगळे नंतर ना इथे सगळे मीठ टाकून देतील. मग काही इथे जे पाणी होतं ते सगळे. हे बघा मस्तपैकी हा असा काही परिसर आहे CN टॉवरचा. आणि हा असा आपला CN टॉवर दिसत असेल तुम्हाला. CN टॉवर पाण्यावर बघा अगदी भारी दिसतं ना. हे बघा सगळे छान आहे बघा. येस तो सगळा स्नो आहे. हे बघा सगळी फुलं होती सगळी गेली. आता झाडं सगळी गेली सगळी. हे आता असंच हे सगळं काढून टाकतील आणि आर्टिफिशियल लावतील मग ते झाडं. हां आता हे सगळं काढून टाकणार आणि मग इथं आर्टिफिशियल झाडं इथे टाकतील, लावतील इथे. आणि मग नंतर ते आर्टिफिशियल सगळं ती पण आता ओरिजिनल गेलं सगळं. हे बघा पानं सगळी गेलेली आहेत. आता हे बघा ह्या 2-3 झाडांची सगळी पानं गेलेली आहेत, इथे गेलेली आहेत. आता डिसेंबर महिना चालू आहे ना, आता पुढच्या आठवड्यापासून नोव्हेंबर महिन्याच्या पुढं पण घसरलं असतं असं होतं. इथे मी तुम्हाला सांगत होतो आणि बघा मी पण घसरलो. पण असं होतं. सो जरा नीट जपून चालायला लागतं. सो हळूहळू हळूहळू चालतो आहे. आणि हो तुम्हाला सांगतो की नोव्हेंबर आता 13 का 14 तारखेला लाईटनिंग चालू होणार आहे इकडे आता डिसेंबरची. सो इथे सगळे लाईट लागेल, सगळे क्रिसमसचे ट्री येतील, त्याच्यावरती लाईटिंग येईल. किंवा ते पण ते व्हिडिओ दाखवणारच आहे मी. व्हिडिओमध्ये येईल आपल्या काही पुढचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये दाखवेनच. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत मंडळी. हे बघा एक नंबर. हे आहे रेप्लीज ॲक्वेरियम. खूप सुंदर आहे. आपला आहे याच्यावरती व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा जाऊन. आणि असा काय परिसर दिसतो बघा. सगळी पानं गेलेली आहेत. हे सील पक्षी आता हे पण जातील निघून. हे पण आता दिसणार नाहीत तुम्हाला. हे आता यांचं स्थलांतर करतील दुसरीकडे. जिथे उष्ण प्रदेश आहे ना तिकडे ते स्थलांतर करतात आता. चिमण्या पण गारटल्या. सगळे आता पक्षी निघून जातील. येस वा एक नंबर वाटतंय. असा काही हा रस्ता आता मग क्रॉस करतो. एक नंबर झकास. पहिला सगळा वेगळा सगळं तोंडावर नाकात जातं त्याच्यामुळे तिला ते कसरी होते. ओके मग तुम्ही म्हणाल काय यार एवढा मस्त पडतोय स्नो असा तोंडावर घ्यायचा. पण गारला. पण ठीक आहे आम्ही ते आता बऱ्याच वर्षात ते आम्ही स्नो बघितलेलं आहे. स्नोमध्येच आम्ही गेलेले आहे त्यामुळे काय वाटत नाही. येस वाव पण मस्त आहे. एक दरवेळी एक वेगळा अनुभव देऊन जातं. तसा हा अनुभव आहे.
मंडळी आम्ही फिरून आलो आणि बाहेर बघा कसला स्नो पडतोय. आता जर आम्ही खाण्यासाठी आलो आहे. सो म्हणजे काय घेतलं खायला? चिकन शॉर्मा घेतले विथ राईस अँड विथ सलाड घेतलेला आहे आम्ही. आणि त्याच्यावर आपल्याला नान पण आहे, म्हणजे प्लॅटर आहे. सो घेतलेला आहे. बाहेर कसली थंडी होती का? हा जबरदस्त थंडी, म्हणजे जोरदार पडतोय स्नो. म्हणजे काय म्हणजे पहिलाच स्नो पण जोरदारच पडतोय. मगाशी आम्ही तिकडे वॉटरफ्रंटच्या इथे पण गेलेलो, पण मला काही शूट करता आलं नाही, कारण का तिथे जरा बहिणीला फोन केला होता आणि नंतर मग तो स्नो मी हातात येताना त्याला दाखवलं उडून, तर माझे हात पूर्ण गारटले आणि त्याच्यामुळे काही मला म्हणजे खूपच लाल हात झाले होते. सो त्याच्यामुळे काय मी परत पुन्हा ते शूट केलं नाही, पटकन आलो आणि नंतर मग थोडंसं सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि नंतर आता खाण्यासाठी घेतलेलं आहे. जरा खाऊन घेतो, जरा बाहेर मस्त की स्नो पडतो ना, मस्त की चिकन चिकन शॉर्मा खातो, नंतर घरी जातो. आणि आणखी तुम्हाला वाटेल मुलं कुठे आहेत, तर मुलं घरी आहेत. त्यांना काय इथे स्नोमध्ये त्याला लक्षला आणि आस्थाला, लक्षला मेन म्हणजे सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे लक्षला काय स्नोमध्ये आणलं नाही आणि त्याला पण यायचं नव्हतं कारण थंड आहे बाहेर, त्याच्यामुळे तो अवॉइड करतो. असं काय असेल तर त्याला काय सर्दी झाली असेल तर तो थंड काही खात नाही, त्याच्यानंतर मग असं पण इकडे येत नाही, त्याच्यामुळे तो नाही आला म्हणून मग आमची आस्था पण आली नाही. सो असं सगळं आहे आणि ते आता घरी राहतात. सो मस्त आहे की त्यांनी मॅगी केलेली छानपैकी, गरम मॅगी त्यांना करून दिली चांगली, आता खातात आणि मस्त आहे की आता पिक्चर बघतायत. ते क्रिसमसचा पिक्चर कुठला तरी आहे, तर ते त्यांचं ते बघतात. बरं आम्ही पटकन जाऊन आलो म्हणून ते आले नाही आहेत आणि त्यांनी चांगलं खाल्लेलं आहे. सो आता आम्ही पण आता खाऊन घेतो आणि नंतर मग घरी निघतो मंडळी. यस मंडळी, खाऊन झालेलं आहे आणि नंतर मग आलो आम्ही टीम हॉटेलला, आमचं फेवरेट. कुठेही गेलं तरी आम्हाला, म्हणजे तुम्ही आमचे जुने सबस्क्रायबर असेल तर तुम्हाला माहिती असेल की टीम हॉटेलची कॉफी मला खूप आवडते. आणि आम्ही कुठेही बाहेर गेलो, वेदिकाने काय घेतलेली, तिची फ्रेंच व्हॅनिला असते आणि माझी डबल असते. सो खाऊन झाला मस्तपैकी आणि आता जरा स्नो पण थांबलेलं आहे, तुम्ही बघा बाहेर स्नो एकदम बारीक पडतो आहे. सो जरा बोलत होता आणि आता 4 पण वाजलेले आहेत जवळजवळ. सो जरा बोललो कॉफी घेऊ आणि नंतर मग घरी जायचं, आपलं थोडं सामान घ्यायचं आणि मग घरी जायचं. तर मंडळी असा आजचा दिवस गेला आमचा. छोटासा व्हिडिओ होता आपला की इथे स्नो पडतो आहे, तर कसा पहिला स्नो तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. सो ते शेअर केलं. तुम्हाला कसा वाटला? थोडं अजूनही दाखवायचं होतं पण हात खूप फ्रीज झाले माझे, त्याच्यामुळे मग ते काय करता आलं नाही केलं. आपली हा आता हे 5-6 महिने हे असंच राहणार आहे. डिसेंबरला पडेल, त्यानंतर जानेवारीला खूप पडतो, किती त्रास असतो ते तुम्हाला सगळं येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. या स्नोचा दिसतो चांगलं पण नंतर कंटाळा येतो अक्षरशः. असो, पण ही पार्ट आहे लाईफचा. आपण जेव्हा कॅनडामध्ये राहतो, टोरंटोमध्ये राहतो, तेव्हा हा पार्ट होतो आपल्या लाईफचा. इकडच्या वेदरशी जुळून घ्यावं लागतं आणि आपल्याला एन्जॉय करावं लागतं. सो आम्ही पण हा स्नो एन्जॉय करतो, छान एन्जॉय करतो. हे कपडे आमचे असे पण ठीक आहे. चला, तर आता कॉफीच्या नोटवर आपण हा व्हिडिओ इथे संपूया आणि नंतर पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आणि शेअर करा सगळ्यांबरोबर. हा व्हिडिओ, आपले व्हिडिओ मराठीतून असतात, कॅनडाची भरपूर माहिती असते आपल्या चॅनलला. चला तर मंडळी, बाय. टेक केअर, आनंदी राहा, खुश राहा आणि मजेत राहा. बाय.